आज मस्तपैकी कच्च्या केळीचे चिप्स मी बनवले होते. ते कसे बनवले तेही तुमच्यासोबत शेअर करते. पण त्याआधी सकाळी नाश्त्यासाठी आज मी शेवयाचं उपीट बनवलं होतं आणि तुमच्यापैकीच कुणीतरी मला सजेस्ट केलं होतं की शेवया आधी भाजून घ्या आणि नंतर उपीट बनवतं. असं केल्यामुळे ना शेवया अजिबात चिकट झाल्या नव्हत्या. आता एखादा दिवस असा असतो की नाही की त्या दिवशी आपल्याला काहीच करायचं मन होत नाही, फक्त झोपून राहावंसं वाटतं. तर त्यातलाच माझा हा आजचा दिवस होता. पण घरातली कामं कोणाला चुकलीत आणि 2-3 दिवस गेले की एखादी धावती चक्कर माझी मम्मीच्या घरी असतेच. तर अनुबाई तर मस्तपैकी झोका खेळत बसली होती. अभिच्या शाळेला सुट्टी त्यामुळे सकाळीच तो मामाच्या घरी आला होता आणि इथे आल्यानंतर त्याला चहा प्यायला भेटतो, त्यामुळे सारखा त्याला मामाच्या घरी यायचं असतं. वहिनींनी इथे उत्तप्पे बनवले होते, तर संध्याकाळी नाश्ता माझा तिथे झाला. आणि 2-3 दिवस प्लीज मला तुम्ही डाएटविषयी विचारू नका. 2-3 दिवस थांबणार आहे आणि पुन्हा मी स्टार्ट करणार आहे. तर संध्याकाळी मी केळीचे चिप्स बनवायला घेतले होते. तर केळी सोलून घेतली आणि डायरेक्ट तेलामध्ये खिसून टाकली. इतकं सोपं आहे हे चिप्स बनवायला. त्यावरती थोडंसं मीठ घातलं, लाल तिखट घातलं, त्याला व्यवस्थित मिक्स केलं आणि झाले वेफर्स तयार. चला बाय.